ज्ञानेश्वर, नेमकं आता मसाजोगमध्ये काय झालंय? कारण काही वेळापूर्वी सोनवणे, खासदार सोनवणे त्या ठिकाणी आले होते, मात्र धनंजय देशमुख त्यांना भेटलेच नाही, त्यांनी भेटीला नकार दिला आणि ते कुठेतरी अज्ञात ठिकाणी गेल्याचं कळतंय. काय नेमक्या घडामोडी आहेत? अगदी बरोबर आहे. मसाजोगमध्ये आता सध्या तणावाची परिस्थिती निर्माण होते. जवळपास आंदोलनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे त्या टावरच्या परिसरामध्ये गावकरी जमायला सुरुवात झाली. पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आल्यानं अशा परिस्थितीमध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे दोघं जण गायब आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे आणि एकंदरीत काय तर सध्या या आंदोलनाच्या ठिकाणी सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेले जवळपास 150 पेक्षा अधिक पोलीस या टावरच्या शेजाऱ्या गावकरी मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झालेली आहे. मात्र धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे दोन देशमुख कुटुंबीय गायब झालेले, त्यांचा शोध लागत नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, मात्र ते सापडत नाहीयेत. पण काय नेमकं असं काय झालं की ते गायब झालेले आहेत? म्हणजे ते कुठेतरी बाहेर गेलेत, मात्र इतर कुटुंबातले कोणाला माहिती नाहीत का? पोलिसांचं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळाली? हे आंदोलनाची घोषणा त्यांनी ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांनी जवळपास असं एक इंडिकेट संकेत दिले होते की हे गनिमी काव्यानं आंदोलन केलं जाईल. त्यांनी 2 ठिकाणी आंदोलन करणार असं सांगितलं होतं, मात्र त्या दोन्ही ठिकाणी धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख नाहीयेत. गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत. म्हणजे एकंदरीत काय तर ते दुसऱ्या कुठं अज्ञात ठिकाणी पोहोचले असावेत. कुटुंबियातल्या लोकांना माहिती नाही, गावकऱ्यांना माहिती नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. म्हणजे ते अज्ञात ठिकाणी असावेत आणि ते अचानक आंदोलन करतील अशी सध्याची परिस्थिती आहे. अगदी ज्ञानेश्वर, काय पोलिसांनी परवानगी दिली नव्हती का? कारण आपल्याकडे आपण दाखवलेलं होतं की पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे, माध्यमं सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारे खरं तर न्यायासाठी आंदोलन सुरू असताना एक वेगळी उत्सुकता पण आहे. काय नेमकं असं त्या ठिकाणी घडतंय की या दोघांना गायब व्हावं लागलंय? काल पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेलीच नव्हती. खरं तर पोलिसांनी विनंती केली होती, त्यानंतरही हे आंदोलन सुरूच राहिलं. आपल्याबरोबर काही गावकरी आहेत. मला सांगा, आंदोलन सुरुवात झाली का? काय नाही म्हणले, आता थोड्या वेळ झाले, एक गेले ते गेले, दुसरं पण असं गायब केलं. काय झालंय त्यांचं सांगा का? त्यांचा मर्डर केलाय, खेळ मांडलाय काही सगळा देशमुखाच्या घराचा मसाजोगचा. मी सकाळी आले, धनंजय नाहीये, धनंजयचं मर्डर केलं का? काय धनंजय इथं आंदोलन करणार होते? ह्या माऊल्यांना विचारा. आज संक्रांतीची भोगी आहे, उद्या संक्रांत आहे. एका धनंजयची पत्नी रडत आहे. संक्रांत म्हणती लांब राहू द्या, माझा नवरा कुठं आहे? तिचा नवरा आणून द्या. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगते, तुम्ही त्या धनंजयला परेशान केलंय. तो 32 दिवस झालं तुम्हाला विचारतो, त्याला तुम्ही कुठलीच माहिती देत नाहीत. पुन्हा मी सांगते, धनंजयचा नक्कीच मर्डर झालेला आहे. धनंजय आणून द्या, धनंजय आणून द्या, एवढं मी कळकळीची विनंती करत आहे. सकाळी नव्हते, मी सकाळपासून होते. मी सकाळपासून इथंच आहे. धनंजय नाहीयेत. मी आले, तुम्ही स्वतः बघितलं. कोणाला? ते पोलीस प्रशासनचं, महाराष्ट्र शासनचं काम आहे, आमचं नाहीये. पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांचं काम आहे. आमचा एक योद्धा ते आणून देणे. एक तर गेला आहे संतोष देशमुख, आता धनंजय देशमुखचं बी मर्डर केलं का काय? कारण सकाळपासून धनंजय नाहीयेत. मी आले, माता माऊल्यानो, धनंजय कुठे आहेत? धनंजयच नाहीयेत. धनंजय आणून द्या. हे पोलीस प्रशासनचं काम आहे, पोलीस प्रशासनचं काम आहे. चला, धनंजय आणून द्या. बरोबर, धनंजय देशमुख आणून द्या म्हणतात. तुमचं काय भूमिका आहे? काल आंदोलन होतं इथं, आणि पण ते आज सकाळपासून गायब आहे. इथं कुठं गेलेत हे माहिती नाही. आमचा पहिला एक भाऊ गेलाय, आता दुसरा घालवायचा आहे का? सरकारांना एवढीच विनंती की तुम्ही तात्काळ त्याचा शोध लावा, नाहीतर पुन्हा मग तुम्हाला लय अवघड जाईल. हे कधीपासून गायब आहे? सकाळपासून गायब आहेत ते. जाताना कोणाला काही बोलले? काहीच बोललेले नाहीत. हा, डिप्रेशन मध्ये ते गाव काय करतंय सरकार? हे आज महिना 35-36 दिवस झाला ना, काहीच नाही त्याच्यामध्ये. हो, तो काय करेल? ते लय डिप्रेशन मध्ये. कुठे तात्काळ शोधा तुम्ही त्यांना. आधी मला तुम्ही सांगा, मागच्या 10 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं जलसमाधी आणून, त्यावेळेस त्यांनी अल्टिमेटम दिलं होतं की 10 दिवसात आरोपींना पकडू. अद्यापपर्यंत पकडले? मग काहीच पकडलं नाही, काहीच केलं नाही. शासन शांत आहे, गप बसलंय, काय नाही, चौकशी नाही, काय नाही. हो, लपूनच ठेवला म्हणायचं. एक सगळे आले आणि एकच कसा अडकून राहिला तिथं? ती सापडत नाही.
आज टावरवर चढून ते आंदोलन करणार होते, पण ते काय गायब झाले ना ते अचानक कसे काय गायब झाले? तुमचं काय बोलणं झालं का त्यांच्याशी? बोलणं झालं असतं तर आणि इथं असं आलो असतो का? आमच्याशी बोलले असते तर आलो असतो का इथं? आता पुढे काय? पुढं काय आणून द्या आमचा धनंजय, पुढं काय करायचं? आमच्या गावातले जर गायब होत असतील त्यापेक्षा तुम्ही संपूर्ण एवढे पुरावे आहेत त्यांच्या विरुद्ध, आरोपी तरी हे पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते जर आम्हाला न्याय मिळवून देत नसतील तर मसाजोग हे गाव ना या सगळ्या लिस्ट मधून गायब करून टाका. आम्ही सगळे त्यांच्यासाठी, आता हे जे वंजारी लोक म्हणतात की भाऊ कोणत्या भावासाठी जीव देत नाही, आमचं हे अख्खं गाव हे आमच्या सरपंचासाठी जीव द्यायला तयार आहे. आम्ही काही भाड्याचे यांच्यासारखे आरोपी आहेत का, गुंड आहेत का? आम्ही पैसे देऊन एवढे माणसं गोळा होतात का सांगा तुम्ही? आज आम्ही जलसमाधी आंदोलन ज्या दिवशी केलं होतं त्या दिवशी SP साहेब आले होते. 10 दिवसांची त्यांनी मुदत मागितली. आणखीन कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे, यांना कसा काय मिळत नाही? जनसामान्य सरपंच 10 मिनिटांमध्ये गायब होऊन, अपहरण होऊन, त्यांचा खून हत्या करून एवढी निर्गुणपणे त्यांचा मृतदेह आणून टाकतात आणि यांना 40 ते आज 45 दिवस. वैभवी देशमुख सुद्धा गायब आहे. वैभवी देशमुख नाही, वैभवी देशमुख आहेत, ती नाहीये गायब, पण धनंजय भैया कुठे आहेत कोणालाच माहित नाहीये. भैया कुठे? भैया कसा काय गायब झाला? कुठे शोधायचं? सकाळी त्यांना खासदार भेटायला लावले, मात्र त्यांनी खासदारांना सुद्धा भेट दिली नाही. भेट दिली नाही, मग कुठे पहा ना, लवकर शोध लावा. असे कसे काय गायब होतात? एवढे सगळे असून गायब होण्याचं कारण कसं काय? हे आज आंदोलन होणार होतं, मात्र धनंजय देशमुखच गायब आहे. या महाराष्ट्र सरकारनं आम्हाला मराठा लोकांना पाकिस्तानात राहिल्यासारखे वाटत आहे, तरी ह्या महाराष्ट्र सरकारनं त्या ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात राहिल्यासारखं वाटायला लागलंय. 2 राक्षसामुळं एवढा त्यांना कनवाळा येऊन त्या 2 राक्षसामुळं जनतेला. कोण आहेत ते 2 राक्षस? ते 2 राक्षस धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराडामुळं, ह्या 2 राक्षसामुळं एवढा समाज आज 2 महिन्यापासून रस्त्यावर उतरलेला आहे. आणि धिक्कार असो ह्या महाराष्ट्र सरकारचा, धिक्कार असो ह्या महाराष्ट्र सरकारचा. राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या. ह्या 2 राक्षसामुळे तुम्ही आम्हाला धारेवर धरले. मराठा समाजावर रोज अन्याय व्हायला लागलेत, रोज अन्याय व्हायला लागलेत. आमच्या मराठा समाजाचा मजाक लावलाय. बराच वेळ झालं धनंजय देशमुख आंदोलन म्हणजे या परिसरामध्ये नाहीत. कुठे गेलेत काही माहितीये? नाही, कल्पना नाही तशी, परंतु 5 आरोपी जे शिल्लक राहिले, ती एक पकडायचा आरोपी राहिला, त्याला पकडण्यात यावं. कराडावर 302चा गुन्हा नोंदवण्यात यावा, अद्याप नोंदवलेला नाही. त्यांची PCR उद्या संपत्ती 14ला, आणि जर न जाणून PCR संपला तर MCR मागितले तर ते सुटून जाऊ शकतो. आणि जर सुटून जाऊ शकला तर भयानक असा अन्यायकारक गुन्हेगार असणारा तो मोकळा राहील. आपण पाहू शकतो सध्या आंदोलनाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे, गावकऱ्यांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहे. मात्र धनंजय देशमुख आंदोलन ठिकाणी सध्या नाहीयेत, त्यामुळे एक भीतीचा आणि त्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरंय ज्ञानेश्वर, असे संपर्कात राहूया. आपण एकदा पुन्हा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही महत्वाची घडामोड सांगूया. नेमकं काय सध्या मसाजोगमध्ये झालंय? तर मसाजोगमध्ये आज मोबाईल टॉवरवर चढून धनंजय देशमुख हे आंदोलन करणार होते. संतोष देशमुख जे मसाजोगचे सरपंच होते त्यांची हत्या झाली होती. त्यांचे हे बंधू आहेत धनंजय देशमुख, आणि सातत्यानं आपण पाहतोय पोलिसांच्या गाठीभेटी घेणं, तपास कुठपर्यंत आहे हे विचारणं. तसंच महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली होती, या आंदोलनांमध्ये सुद्धा नेहमीच पुढे आपल्याला धनंजय देशमुख पाहायला मिळालेले होते. त्यांच्याबरोबर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी सुद्धा दिसायची. आज हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार होतं. आक्रमक असं पाऊल आज धनंजय देशमुख यांनी उचललेलं होतं. त्यामुळे त्यांच्या या मोबाईल टॉवरवरच्या आंदोलनाकडे खरं तर सकाळपासून लक्ष होतं. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला होता. गावकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमले. मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी कळतीये ती म्हणजे धनंजय देशमुख जे हे आंदोलन करणार होते, हे धनंजय देशमुखच त्या ठिकाणहून गायब आहेत आणि कोणालाही माहिती नाहीये की नेमके धनंजय देशमुख कुठे आहेत. त्यामुळे गावकरी सुद्धा आता आक्रमक झाले आहेत. आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे थेट मसाजोगमधून. धन्यवाद सगळ्या दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर. आपण वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले तपशील जाणून घेत राहू.